मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, माझे आई वडील, आपले सर्वांचे लाडके मुख्याध्यापक मुलगुंडे सर आणि माझ्यासमोर बसलेले सर्वच आपले सर्वांचेच आवडते शिक्षक आणि माझ्या सर्वच मित्रमैत्रिणी, भाऊ बहिणी, तुम्हा सर्वांनाच मी पुन्हा एकदा नमस्कार करते. माझे आज मनोगताचे मी 3 भाग करू इच्छिते. यामध्ये पहिल्या भागात मी सांगेन माझी पार्श्वभूमी काय, माझे आई वडील असतील, माझे आजोबा किंवा माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय. दुसऱ्या भागात मी सांगेन माझं शालेय शिक्षण, मग ते कन्या विद्या मंदिर वाठारमध्ये जिल्हा परिषद शाळेत असो 7वीपर्यंत आणि 8वी ते 10वीपर्यंत आपल्या की हायस्कूलमध्ये असो याबद्दल सांगेन. आणि तिसऱ्या भागात मी माझं महाविद्यालयीन जीवन म्हणजेच माझं प्रिपरेशन जे आपण UPSCची तयारी म्हणतो, त्याला आजकाल समाज माध्यमांमध्ये भाव करून ठेवलेलं आहे की इतका तास लागतो अभ्यास, गरिबाच्या पोरांचं ते काम नाही, मराठी माध्यमातून शिकलेल्या मुलांचं ते काम नाही. तर ते काम मी कसं करून दाखवलं, मी करून दाखवलं म्हणण्यापेक्षा माझ्या ते करून दाखवण्यासाठी आई वडील असतील, माझे गुरु असतील, यांनी कसं मला सपोर्ट केला हे सांगितलं. तर सर्वात आधी माझे आध्यात्मिक गुरु जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांना वंदन करते आणि माझ्या मनोगताला सुरुवात करते. तर सुरुवातीला मला वाटतं मला कविता करण्याची आवड आहे आणि ती सुद्धा शाळेने दिली. मला मुलगुंडे सर म्हणायचे, प्रणाली आयुष्यात सगळेजण साथ सोडतील पण तुमची कला तुमची कधीच साथ सोडत नाही. आणि त्यामुळे मला वाटतं ती कविता करण्याची जी कला आहे किंवा ते जे स्किल आहे ते मी अजून सुद्धा वापरात ठेवले. तर त्यापासून सुरुवात करते. मी बोलणार जास्त आहे कारण माझ्या शाळेत मी खूप वर्षाने आलेले आहे. तुम्हाला चालेल ना? तर कविता अशी आहे, हालात बदलेंगे उन्हें बदलने दो पर तुम मत रुकना. हालात बदलेंगे उन्हें बदलने दो पर तुम मत रुकना. वक्त गुजरेगा उसे गुजरने दो, वक्त गुजरेगा उसे गुजरने दो पण तुम धीरज मत खोना. उम्मीदें शायद रूठ जाएगी उन्हें रूठ जाने दो, उम्मीदें शायद रूठ जाएगी उन्हें रूठ जाने दो पर तुम लड़ना मत छोड़ना. दुनिया तुम्हारे खिलाफ जाएगी, दुनिया तुम्हारे खिलाफ जाएगी उसे जाने दो पर तुम अकेले रहने से मत डरना. हर ऊंचाई तुम्हें नीचा दिखाएगी, हर ऊंचाई तुम्हें नीचा दिखाएगी उसे दिखाने दो पर तुम आगे बढ़ना मत छोड़ना. दिन तो बदलते रहेंगे, दिन तो बदलते रहेंगे उन्हें बदलने दो. एक दिन तुम्हारा भी आएगा, एक दिन तुम्हारा भी आएगा. सिर्फ तुम संघर्ष से डर कर मत हारना, संघर्ष से डर कर मत हारना. तर मला वाटतं ह्या कविता मी यासाठी करायची की सुरुवातीला दुसऱ्यांच्या कविता वाचायचे, ऐकायचे, पण ते आता असं वाटायचं नाही की हा त्याची परिस्थिती मोठी असेल, त्याला सुट झाली असेल. आपल्यासाठी काय, आपल्या आईवडिलांचं शिक्षण, माझ्या आईचं शिक्षण 6वी, पप्पांचं शिक्षण 10वी. मला त्यांचा कमीपणा नाही सांगायचं, पण मला सांगायचं आपल्या सर्वांचीच परिस्थिती असते. आपल्या आईवडील आमदार नसतात, खासदार नसतात, उद्योगपती नसतात, कधी कधी डॉक्टर, इंजिनियर असतील त्याची शाश्वती नाही, पण तरी सुद्धा स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी मी अशा कविता करायची. त्यामध्येच मग ती दिशा मिळत राहते आणि आपण स्वतः मोटिवेट होत राहतो. तर जसं की पहिला सांगितलं माझं शालेय जीवन, पार्श्वभूमी. तर सांगितलं तर आईवडिलांचं शिक्षण, आजोबा माझ्या 4थी पास, आजीला अजून अक्षर ओळख नाही. मग अशा घरात ज्यावेळी वाढत होते त्यावेळी सगळ्यांनाच माहिती आपण शेतकरी कुटुंबाची पोरं असतो. भलेही आमचं जास्त शेत नाही पण आम्ही दुसऱ्याचं शेत करायचं. पाळ्यावर शेत करतात ज्यामध्ये आपलं थोडं बियाणं असतं, रानमालकाचं थोडं बियाणं असतं आणि ते किती त्यात नफा तोटा असतो हे करणाऱ्याला माहीत असतं. जास्त करून करणाऱ्याला तोटाच असतो, पण तरीसुद्धा जनावरांचा चारा होईल या अर्थाने शेती करायची. त्यामध्ये 7वीपर्यंत शिक्षण माझं मराठी शाळेचं. पण तिथं फायदा असा झाला की मॅडम आणि आम्ही मुलं यांचा पर्सनल कॉन्टॅक्ट असायचा. त्यामुळे मला घरात पूर्ण नावाने बोलवतं तर मॅडम पण मला पूर्ण नावाने बोलवायच्या. परिस्थिती अशी होती की शाळेत पण मला शाळा आणि घरी माझे 2 घरं वाटायची, कारण दिवसभर शाळेत आणि संध्याकाळी घरात. 7वीपर्यंत शिकताना आमचं बऱ्यापैकी चढउतार चालायचे, घरपत्राचं अजून सुद्धा आहे आमचं. मग त्यावेळी असं व्हायचं की एक परिस्थिती अशी की पप्पांचा ॲक्सिडेंट झाला, मी 5वीला असायची. मग मम्मी काय करणार, रानात मेथीची भाजी असायची ती काय करायची आपण, म्हणून मग संघर्षाचं खरं म्हणजे मी तुम्हाला सांगते की आई संघर्षाचं प्रतीक कसं काय असू शकते. मुलींना किंवा मुलांना आपण संघर्ष शिकावं, आपल्या आईकडनं शिकावं, तरीही आपण हसत त्या संकटाला सामोरं जायचं. पप्पांचा ॲक्सिडेंट झाला, पप्पा घरात, काम बंद, पण रानात
2च्या सुट्टीत मी सायकलवरनं दत्ताचं मंदिर सर्वांना माहिती आहे मला वाठारमधलं तिथं जायची. अर्ध्या तासात मी वैरण घेऊन येणार, बिंडा आणून टाकणार वैरणीचा सायकलवरून आणि मग 3ला परत वर्गात जाऊन बसणार. तर ह्यामध्ये मॅडम ओळखलं होती की ही मुलगीची कष्ट करण्याची तयारी आहेच, पण अभ्यासात सुद्धा सगळ्यांच्या पुढं असतं. तर ते एक प्रसंग आठवतो. घर शाळेजवळ असल्यामुळं दुपारच्या सुट्टीत येणार, जनावरांना पाणी पाजणार आणि मग शाळेला जाणार. तर मला सांगायचं की आपण सर्व चांगला सदन कुटुंबातला असतो, अशी परिस्थिती प्रत्येकालाच मिळते असं नाही. पण मला वाटतं ह्या परिस्थितीचा मी आभार मानतो, कारण कुठेतरी त्या परिस्थितीत मला सगळं करत आपल्याला कसा अभ्यास करायचा आहे आणि ही परिस्थिती अशी मग तक्रार न करता जे समोर आहे ते ॲक्सेप्ट करून चाललं आहे. तर 6वी-7वीला असताना सगळ्यांना कळलं होतं की मी अभ्यास करते आणि हुशार आहे. तर शिक्षकांनी प्रोत्साहन दिलं. मग मी शाळेत आपलं ॲडमिशन घेतलं किनी हायस्कूलमध्ये. तर किनी हायस्कूलमध्ये सेमी इंग्लिश घेतलं मी आपल्याला. सेमी इंग्लिश घेतल्यानंतर मला पहिला दिवस असणार होता शाळेचा, विज्ञानचा तास होता, सायन्स सगळे इंग्लिशमध्ये. मग आम्हाला एक वाक्य शिकवलं होतं, अजून ते वाक्य सर लक्षात आहे. मून इज द नॅचरल सॅटेलाइट ऑफ अर्थ. अजून तुम्ही सर पाठ करून घेत असते. इतकं छान पद्धतीने सर सांगायचे. स्वतः कसं काय स्वतः चंद्रयान पृथ्वीबरोबर कसं करायचं, दस्त म्हणजे आमची पृथ्वी व्हायची, टेबल म्हणजे टेबलाच्या भोवती रिव्हॉल्युशन कसं आहे, म्हणजे मला शाळा आवडायला. इथं असं झालं की मला शिक्षणाची जी गोडी कुठेतरी उपजत असेल तर ते फुलवण्याचं, फुलाची कळी आहे तर फुलवण्याचं काम मला ह्या शाळेत केलं. मला वाटतं उत्तम पाटील सरांनी इतिहासाला शिकवलं. म्हणजे आणि प्रश्न इतके पडायचे ना, माझी ओळखच करून गेली पहिल्या वर्षात की प्रश्न विचारतात. म्हणजे मुलींना आपण किंवा मुलांना वर्गात प्रश्न कसा विचारू म्हणतो 50 पोरांच्या, आणि मला वेळेत काढतील काय, खेळत काढतील काय, जाऊ दे नंतर विचारू. पर्सनल मला तसं माहिती नव्हतं की पर्सनलमध्ये प्रश्न विचारतो. हात वर करायचा आणि प्रश्न विचारायचा. शिक्षक पण कधी मला टोकले नाही की थांब नंतर सांगतो, तिथंच उत्तर द्यायचं सर नाही शिक्षक मॅडम पण. त्यामुळे तिथं गोडी इतकी वाढली अभ्यासाची, प्रत्येक विषयाबद्दल समज वाढली आणि मग हळूहळू मला स्वतःचा पण एक कॉन्फिडन्स यायला लागला की आपण चांगलं करू शकतो. बरोबरच्या मैत्रिणी वाटारच्या होत्या, त्यांनी 8वी नंतर 9वीला मराठी मीडियमला शिफ्ट झाल्या. पण मग मला चांगले मार्क्स होते. आम्हाला शिक्षक पण सांगायचे की आहे कॅलिबर, तर मी सेमी इंग्लिश कंटिन्यू ठेवलं. इथं मला सांगायचं की तुम्ही कधी ज्यावेळी कधी परिस्थिती अशी ती मला जमणार नाही वाटते किंवा तुमच्या बरोबरच्या मैत्रिणी म्हणतात आपला हा घास नाही राहू दे, त्यावेळी तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवून ते कंटिन्यू केलं पाहिजे. मी 9वी-10वीला सेमी कंटिन्यू केलं. सेमी इंग्लिशमध्ये राहिल्यामुळं बऱ्यापैकी इंग्लिश वातावरण लाभलं विज्ञानमध्ये, त्यामुळे विज्ञान त्या विषयांमध्ये रस निर्माण झाला. त्यावेळीच कवितांची आवड लागली. 8वीला असताना मोहिते सर कविता शिकवायचे. ते इतक्या छान पद्धतीने प्रत्येक शब्दावर जबाब देऊन शिकवायचे की साहित्याची आवड लागली, पुस्तकं वाचायची सवय लागली. म्हणजे जर शाळेचं जीवन चांगलं सांगायचं तर एक समृद्ध जीवन होतं माझं. अजून 9वीपर्यंत मला स्वप्न पडायला काही सुरुवात झाली नव्हती की आपण काय व्हायचं. माझं 9वीपर्यंत असं चालू होतं की जो अभ्यास रोजचा येतो तो अभ्यास करायचा, टेस्ट येते, चाचणी येते, सामाई येते, त्यात चांगले मार्क पाडायचे आणि जे काय आपलं घरातलं काम हे सगळं सांभाळत करायचं. मग 9वीला असताना आपल्या शाळेत इंद्रजित देशमुख सरांना बोलवलं होतं. ते मला पण भाषण करायची सवय. शाळेत मोहिते सर असतील किंवा हिंदीच्या मॅडम असतील तर ते हिंदी भाषणाची आवड असल्यामुळे तिथं भाषण करायचं पण चान्स मिळाला मला. भूमिकेला जायचे, कधी आपल्या शाळेत भाषण व्हायचं, कधी किनीच्या ग्रामपंचायतीपाशी भाषण. त्यामुळे मला वाटतं तिथे लिडरशिप स्किल वाढले माझ्या. तिथं सगळ्यांसमोर बोलून भाषण करण्याचं कौशल्य वाढलं. असं एक सर्वांगीण विकास होत गेला. 9वीला परिस्थिती अशी आली की इंद्रजित देशमुख सरांची भाषणाने ऐकली. त्यामध्ये मी सरांना विचारलं, तर मला एवढं माहित होतं की असं आपण व्हायचं आहे. आणि मग मॅमना विचारलं, मॅम हे कोण आहे? ते मला क्लास 1 ऑफिसर आहेत. बस तिथं समजले की क्लास 1 ऑफिसर आपण व्हायचं आहे. का? तरी असं भाषण करायला मिळतं, कारण मला भाषणाची आवड. का? तर ते काय ते सांगत होते मोठ्या मोठ्या गोष्टी, आईवडिलांना जपा, तुम्ही तुमच्या आयुष्यात काहीतरी मोठं करा जेणेकरून सगळे प्रेरित होतील. मग एवढं काहीतरी भारी करतात सगळे शिक्षक, एवढं त्यांना मानतात म्हणजे काहीतरी खरंच बाबा मोठं आहे आणि आपण क्लास 1 अधिकारी व्हायचं. आणि 10वीला छान मार्काने पास झालो. 10वीला पण गंमत अशी झाली की सगळ्याच शिक्षकांचा विश्वास आमच्यावर बघा. आम्ही कधीच क्लास लावा असा म्हणजे मुद्दा तो वादाचा आलाच नाही का. सगळे म्हणायचे 10वी आहे क्लास लावा. पण मी म्हटलं पप्पा शिक्षक एवढं छान शिकवते आणि डबल ते करण्यापेक्षा मी पुस्तक वाचतो परत. कुठलाही विषय असं नव्हते मला समजत नाही, सगळे शिक्षक छान शिकवतात, मग का क्लास लावायचा? नाही म्हटलं क्लास नाही लावायचा, केव्हा ते जायचं आहे. त्यापेक्षा 2 तास अभ्यासिकेत घालवले. आपल्या शाळेची 8 ते 10 अभ्यासिका असायची. अभ्यासाचं वळण तिथं लागलं. सिरियसली करायची पण त्या 8 तासात 2 तासची अभ्यासिका होती ती सकाळी छान करायची. मग क्लास लावायचा नाही म्हणून. मग त्यावेळेचं एक असं होतं की
आम्हाला वर्गात सगळ्यात शेवटचा बेंच मिळाला. माहीत नाही पॉलिटिक्स होतं की काय होतं, पण वर्गात शेवटचा अजूनही हवालदार मॅडम नाव काढतात आमचं. वर्गात शेवटचा बेंच मिळाला आम्हाला, मी आणि सना म्हणून माझी मैत्रीण दोघीच. आणि आमचा बेंच मुलांच्या लाईनमध्ये, म्हणजे जवळजवळ पुढचे 4 मुलं आणि आमचा 5वा बेंच मुलींचं. काही फरक पडत नव्हता आम्हाला. आम्हाला जो पण फळा दिसतोय शिक्षकांचा आवाज येतोय आणि जोर आम्हाला समजतो त्यावर आम्हाला काही प्रॉब्लेम नव्हतो. आम्ही तुम्ही छान शिकवत होतो. MS पाटील सरांच्या इतिहासाच्या नोट्स काढायची सवय सर सांगायचे आम्हाला की मी बोलताना महत्त्वाचं वाटलं तर लिहून घ्या. आम्ही नोट्स काढायला ज्या प्रिपरेशनला लागते ते त्यावेळी शिकवतात. म्हणजे ज्यावेळी प्रिपरेशनमध्ये UPSCच्या अभ्यासाची तयारी सुरू केल्यावर सगळे म्हणायचे इतके लवकर नोट्स काढायला कसं शिकला तुम्ही. तर ते 10वीत MS पाटील सरांच्या लेक्चरमध्ये नोट्स काढायला शिकतो. तर मला वाटते जे तुम्हाला पुढं करायचं असते 4-5 वर्षांनी तयारीच्या दरम्यान UPSCच्या, ते बेसिक स्किल्स असतात. तुमचं एकाग्रताची क्षमता लागते, तुम्हाला स्वतःवर विश्वास असावा लागतो, तुमचा प्रत्येक विषयाचा पाया भक्कम लागतो. गणितापासून इंग्रजीपासून सायन्स, इतिहास, विज्ञान हे सगळं भक्कम पाया तुम्हाला की हे स्कूलमध्ये झालं. सगळे शिक्षक इतके वेल कॉन्फिडंट असायचे आणि सगळ्यांबद्दल आदर. कधीच असं मला जे 10वीचा सर आमची परीक्षा झाली मला माहिती होतं शाळेमध्ये वेगळं काही वातावरण असते आम्हाला माहीत पण नसायचं. फक्त अभ्यास, शिक्षक, काही शंका आली विचारणे, पेपर तपासून घेणे एवढं. आणि ते एन्जॉय करू ना, मी बर्डन खाली नाही. एक फायदा असतो आई वडील शिकले की कधी बर्डन घालत नाही करत म्हणून. त्यामुळे कधी फील्ड निवडताना पण नाही, अभ्यास करताना पण नाही. पण एक नियम पाळला होता की अभ्यासाला बसलेलं नको व्हायचं नाही. तर 10वी इतकी छान सर्वांग मला वाटतं तर सर्वांगीण विकास झाला. आणि मग 10वीचा शेवटला ज्यावेळी मला 92% पडले वगैरे त्यावेळी मग सगळ्यांना घरच्यांना पण आशा मिळाली की म्हणजे आपण ह्या मुलीला अजून खानदानात कुणालाच 90च्या वर म्हणजे किंवा 10वी एवढे छान टक्के पडलेच नव्हते. त्यामुळे त्यांना आशा आली की मुलगीला आपण अजून कोल्हापूरला पाठवलं पाहिजे. पण मध्यंतरी मग विश्वासनागरी पाटलांचा कार्यक्रम होता. सरांच्या ओळखीच्या असल्यामुळे सरांनी त्यांना बोलवलं होतं आणि ती वरती त्यांचं ते जे चालण्याची स्टाईल होती आणि आधी भाषण ऐकून तसं होतो आपण त्यांची. आणि वाटलं मला क्लासरूम अधिकारी ठरले, पण मग क्लासरूममधला पोलीस अधिकारी व्हायचं. तिथं ते ध्येय जे क्लिअर झालं की मग त्या दिशेनं वाटचाल सुरू झाली. मला वाटतं ते एक फायद्याचं, योग्य वेळी योग्य ध्येय तुम्हाला समजलं पाहिजे. ते एक फायदा ठरतो त्याचा की तुम्हाला पुढची दिशा क्लिअर होते. म्हणजे मी ज्यांचं पुण्यात मार्गदर्शन घेतलं ते अविनाश धर्माधिकारी सर, त्यांना पण अगदी असाच प्रसंग झाला होता की वयाच्या 16व्या वर्षी त्यांचं ठरलं होतं की भारत मातेचा कार्यकर्ता व्हायचं. तसं माझं वयाच्या 16व्या वर्षी ठरलं होतं की पोलिसांमध्ये जाऊन क्लास 1 अधिकारी व्हायचं. मग तिथून पुढचं ते असं म्हणतात की तुम्हाला सगळं युनिवर्स तुम्हाला सगळं देतं, पुरवतं. तर इच्छाशक्ती दृढ होती. नंतर मग 11वी-12वी सायन्सला गेलो. सायन्सला विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलं आणि तिथं पण परिस्थिती अशी की अजून पप्पांचा आमच्या बिझनेस करायचा की नोकरी करायची हेच घाल, पण कधी त्याचा परिणाम माझ्यावर होऊन दिला नाही. त्यावेळेपर्यंत 10वीपर्यंत मला गावातल्या गावात मोटरसायकल चालवायला शिकवली होती त्यांनी, जेणेकरून कारण मुलगी म्हणून त्यांना वाढवायचंच नव्हतं. माझ्या मनात तो कधी प्रसंग आलाच नाही. कारण सुद्धा मम्मीनं वातावरण असं दिलं की आईनं वातावरण असं दिलं की गावात बघतो आपण जेव्हा मुली वयात येतात त्यावेळेस सांगितलं जाते तुझ्या सासूकडे गेलो तू असंच करणार काय, तुझ्या सासऱ्याकडे असंच करणार काय, हे असं शब्द आमच्या कानात कधीच नाही. शब्द असं तर एवढेच, तू अधिकारी झाले अशी करणार काय, तू अधिकारी झाले तशी करणार काय. म्हणजे जसं सामान्य कुटुंबात असं होतं की सासरी गेल्यावर तू काय करणार, तसं आमच्याकडे असायचं तू अधिकारी झाल्यावर काय करणार. त्यामुळे ह्या गोष्टी कानावरच पडल्या. कधीच जेवताना वगैरे चर्चा पाहिजे लोकांची नाही. त्यामुळे मला वाटतं की संस्कार पण गरजेचे महत्त्वाचे ठरते. 11वी-12वी सायन्स केलं आणि तिथं कळून सांगितलं की बाबा मला फिजिक्स केमिस्ट्री आपल्याला इंटरेस्ट नाही आहे. मग ऐकलं होतं की जे आवडते तेच करावं, जे आवडते ते केल्यानंतर त्यात आपण उच्च लेवलला जाऊ शकतो. मग मी ठरवलं आपण सरळ DAला घ्यायचं आणि UPSC करायची. 11वीला मला बड्डेला गिफ्टसुद्धा पप्पांनी पुस्तकच दिलं होतं ज्यामध्ये काय असते UPSC, काय असते MPSC, दोघींमधला फरक काय, दोघांची कामं काय, हे सगळं करून घेतलं. आणि मग 12वीनंतर सरळ BA घ्यायचं ठरवलं आणि पुणे काढलं. पुण्यात गेल्यावर पण असं असतं की संघर्ष भरपूर. त्यात आमची परिस्थिती इतकी नव्हती की म्हणजे 10वीला असतानाच मुलींना मागणी यायला म्हणजे आमची परिस्थिती अशी होती की सगळ्यांनी इतक्या टोकाला प्रेशराईज केलं होतं की बस आता म्हणजे एका बाजूला मम्मी पप्पा आणि एका बाजूला अख्खे नातलं. तरीसुद्धा मला त्यांचं म्हणजे ते थोडं काय त्यांची की जर त्यांनी मला तेव्हा लग्न करून दिलं असतं तर समाजात त्यांना नावं ठेवली नसतं. मुलगी आहे, लग्न केली झालं, पण त्यांनी माझं लग्न त्यावेळी केलं नाही म्हणून आज 6 दिवस बघायला मिळते. तर त्यावेळी मला वाटलं की मग 12वीनंतर BAला गेल्यानंतर ही जिद्द त्यांचा हा संघर्ष माझ्याबरोबर कायम झाला. तिथे गेल्यावर वेगळ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. शहरातल्या मुली पण एक म्हणत होतं की माझ्या मातीने मला घडवलेलं आहे. मी रानात काम केलेली मुलगी आहे, कोल्हापूर मुलगी आहे, कुठेच कमी पडणार नाही. आणि भरपूर आत्मचरित्र वाचले, खूप लोकांची
तुम्हाला की 10वी किंवा 12वीच्या सुट्टीमध्ये एन्जॉय करा, छान करा, पण ते एकदा आत्मचरित्र वाचा, म्हणजे तुम्हाला आयुष्यभर असं वाटेल की माझ्यासारखं काहीच नाही. सावरकरांनी 11 वर्ष त्या काळ्या कोठडीत किंवा आपण म्हणून बंद खोलीमध्ये 11 वर्ष काढली. सुभाषचंद्र बोस गुमनाम होऊन अख्ख्या जगात फिरत होते. भगतसिंगांनी 23 वर्ष जर अख्ख्या तलवार किंवा ह्या बंदुकीच्या गोळ्यांना सामोरे गेले, जो छळ केला त्यांचा तुरुंगात, हे लोक जर एवढं करू शकतात तर आपण फक्त खोलीत बसून किंवा टेबलवर बसून अभ्यास नाही करू शकत. असं ते वेळोवेळी मला त्यांचं इन्स्पिरेशन मिळत गेलं. त्यावेळी आत्मचरित्र सुरुवातीचा पाया ठोकवून झाला की त्यांची दिशा दिसली मला. त्यावेळी पण असं झालं की मुली कसं आपण बाहेर गेल्यानंतर मुली असतो तर रूममध्ये थोडीशी भांडणं होतात, तुमचं जमत नाही. त्यात मी इतकी साधी होतो की मला कोणाचं हे पण कळायचं नाही, कुणाचा उद्देश काय असतो. पण तिथं सुद्धा मी म्हणेन आमच्या स्वामीजींनी, आमचे गुरु जे आहेत आध्यात्मिक, त्यांची मला भरपूर मार्ग हे होतं, पाठिंबा होता. सत्संग करायचे त्यांचा, त्यामुळे मन स्थिर राहायला मदत झाली. अध्यात्मात असल्यामुळे मनाचा विश्वास कधीच कमजोर झाला नाही. आणि परत फोन वगैरे चालू असायचेच. त्यामध्ये असं झालं की चाणक्य मंडल पटवारला मी ॲडमिशन घेतलं, त्यामध्ये फाउंडेशन कोर्सला ॲडमिशन घेतलं, जेणेकरून आम्हाला असं झालं की कधीच इन्स्पिरेशनची कमी जाणवली नाही. जे अविनाश धर्माधिकारी सर म्हणून होते, त्यांची भाषणं दर आठवड्याला ऐकायचं आणि वाटायचं आपण असं व्हायला पाहिजे, आपण असं व्हायला पाहिजे. मग हे सामान्य लोकांमध्ये राहणं मला आवडायला लागलं नाही. त्यामुळे मी त्यांची भाषणं ऐकायची, अभ्यास करायची. एक वेळ अशा की कोरोनाचा प्रसंग आला. कोरोनामध्ये सगळ्यांचीच गाडी थांबली होती. आमच्या घराचा पण परिणाम आहे, आमच्या व्यवसायावर पण परिणाम झाला. कारण व्यवसाय असा आहे की गावोगावी जाऊन घरगुती जी उपकरणं असतात, शेगडी, मिक्सर, कुकर, हे त्यांची विक्रीचा व्यवसाय. फिरण्यालाच बंदी आल्यामुळे तो व्यवसाय पण थांबला. त्यामुळं परिस्थिती अशी झाली की एक वेळ अशी की घर विकायचं की काय, कारण बँकांची लोन होते, फायनान्सचं कर्ज होतं. घर विकायचं की काय शिवाय आलं, त्याचं माझं शिक्षण थांबलं असतं. पण पुन्हा त्यांचं जो तिथं महत्त्वाचं होतं की म्हणजे जोर आम्ही सांगत नाही बाळा, तोवर तू जॉब करू नको. मी 10-12 हजाराचा जॉब करायचा विचार करत होते की तेवढा सपोर्ट, कारण मग घरची मोठी मुलगी आहे आणि तेवढा सपोर्ट त्यांना केला पाहिजे असं आत्मन खायचं माझं. पण त्याने म्हणजे तू ठीक आहे कर, पण जोर आम्ही सांगत नाही तोवर करू नको. आणि त्यांनी अजून पण सांगितलं नाही मला करू म्हणून. त्यामुळं आज ते यश मिळालं. त्यामुळे तिथं थांबलो नाही. कोरोनाच्या पहिल्याला त्याला घरी आलो. घरी आल्यावर प्रसंगी माझ्या भावानं पप्पांना म्हटलं फास्ट फूड शिकू दे, आपण कांदा बटाटे ठेवूया. खरं म्हणजे मला वाटते शाळेत त्याची प्रगती जरा कमी होती, पण तिथं एक लहान असं मोठे पण दाखवलं. माझ्या बरोबर उभं राहिला, कांदे बटाटे जाऊन विकले त्यांनी प्रसंगी. मग मला असं वाटतं की आपण अभ्यास थांबवला नाही पाहिजे, परीक्षा एवढी मोठी आहे आणि हिथं सगळे रिलॅक्स करताय, आपण जर अभ्यास केला तर पुढे जाऊ शकतो. प्रसंगी रानात बसलो झाडाखाली, 2-3 दिवस रानात झाडाखाली बसलो. वारा लागून मग कान दुखायला लागले, कारण रानात वारा खूप असतो. मग शेवटी म्हटलं मम्मीने मला ते कडबा असतो आपला शाळेचा, तो कडब्याचा एक बिंदू करून दिली आणि तिथं मग गोठ्यात अभ्यास केला की कारण शांतता घरात पाहिजे आपल्याला. घरात शांतता नसते पण गोठ्यात बसलो. मग ते शेवटी आमच्या काकांना ते दिसलं आणि ते म्हटले जाऊ दे, त्यांचे ट्युशन्स आहेत, त्यांच्या ट्युशनची खोली मला दिली आणि तिथं 3-4 महिने मी अभ्यास केला. मी थोडक्यात मला इथे सांगायचं, माझं मोठेपणासाठी सांगायचं नाही, मला सांगायचं हे ग्रामीण जीवनसुद्धा तुम्हाला किती महत्त्वाचं ठरू शकते. त्यावेळी शहरातले पोरं जाऊ दे लॉकडाऊन आहे म्हणून टाईमपास करत असतील, मोबाईल बघत असतील, पण तिथं रान होतं मला साथ द्यायला. ती पॉझिटिव्हिटी असते. आज सुद्धा रानात गेली मला असं वाटते आपण कृतार्थ झालो, आपण ह्या मातीत जन्मलो. आज सुद्धा रानात मला काम करायला आवडते. गोठा म्हणले की जनावरांचं आपल्याला जे आयुष्य दिसतं, रोज त्यांची आपण सेवा करत असतो. त्यांच्या आयुष्याकडे पण आपल्याला वाटतं ह्यांना तर नुसतंच थांबायचं, आपल्याला किती चान्स आहे, आपण बोलू शकतो, आपण काम करू शकतो. तर तिथं बसून केला. नंतर कोरोनाची परिस्थिती गेली. डिसेंबरमध्ये परत आम्ही पुण्याला गेलो, ज्यावेळी कोरोना थोडा कमी आला. दुसरी लाट आली पण मग मी माघारी आलो नाही, जाऊ दे म्हटलं, पुण्यातली लोक पण पुण्यातच आहेत, आपण पण पुण्यातला अभ्यास करूया. त्या दरम्यान कविता चालूच होत्या कोरोनामध्ये. त्या दरम्यान कविता एक केल्यावर आकाशाने पण प्रसिद्धी झाली. तिथं खऱ्या अर्थानं मी सिलेबसला अभ्यासला हात घातला. तोपर्यंत माझं तोवर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट चालू होती, इंग्लिशचे पेपर वाचणे चालू होते, वेगवेगळ्या विषयांची चर्चा ऐकणं, वेगवेगळी व्याख्यानं ऐकणं, अवांतर वाचन करणं, हे सगळं चालू होतं. पण खऱ्या अर्थानं पुस्तकांना हात मी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये घातला. आणि मग त्यावेळी पण तिथल्या क्लासेसचं पण सहकार्य झालं. क्लास तो प्रॉपर क्लास नव्हता, त्यांनी स्वतःच म्हणतात आमचा क्लास नाही, आमची संस्था आहे किंवा आमचा परिवार आहे, चाणक्य मंडल परिवार. त्यामुळे त्या सरांनी पण ओळखलं होतं की त्यांच्याकडे आधी एक कोर्स केल्यामुळे त्यांनी मला स्कॉलरशिप पण दिली आणि त्या स्कॉलरशिपच्या जेव्हा मी कोर्स केला नंतर कन्सेशन पण दिलं मेन फीमध्ये. त्यामुळं तिथं पण मी बेसिक मला दिशा सापडली त्यामध्ये काय करायचं, कारण ठरवलं होतं की करायचं आहे पहिला. मग अभ्यास केला, त्यामध्ये पण निराशा होती, आशा होती.
प्रत्येक शिक्षकाचा असं वाटतं, वर्गात असं वाटतं आपण 10वीला होतो ते छान अभ्यास केला, मग आता का नाही करू शकत, 10वीसारखा अभ्यास करू आपण. प्रत्येक शिक्षकांचं वाक्य आठवायचे. धनवडे सरांचं वाक्य मला इथं आम्ही जायचो, आपली 15 ऑगस्टची फेरी असते ना, आज झेंडावंदनला जातो आपण, त्यावेळी माझ्या 2 मैत्रिणी अशा 2-2च्या जोड्या होत्या. कारण मी एकटी बसून अभ्यास करायची. मग एकटे असताना अभ्यास करताना जे मोटिवेशन लागते एकटेपणाला सामना करण्यासाठी, ते आयुष्यात घडलेल्या सगळ्या प्रसंगांना एकत्र कधीतरी आठवत राहते. तर त्यावेळी मला सरांचं ते आठवायचं सारखं की आम्ही दोघे जात होतो मैत्रिणी आणि मी तिसरी, तिघींची जोडी करून आम्ही जायला, पण 2-2च्या नाही नसतं, आम्ही तिघी होतो. मग सर आले, सर म्हटले काय झालं तुम्ही तिघी काय, एक जण दोघी आणि एक जण एकटी मागं राहा. सर म्हटलं मी एकटीच राहतोय सर. सर म्हणले का, तू आयुष्यात जन्माला येताना एकटी आलीस, जाताना एकटी जायचं आहे, तुला 2 लाख चालायला एकटं यायला काय प्रॉब्लेम आहे. वास्तविक त्यावेळी मला जास्त अर्थ कळलं नाही, त्यावेळी सरांनी सांगितलं तसं एकटी चाललो, पण ते कुठेतरी क्लिक झालेलं होतं मनात. आणि ते प्रिपरेशन टायमाला लक्षात आलं, ठीक आहे आपला अभ्यास एकटाच करायचा, जन्माला आताना एकटं आलोय, जाताना एकटं जायचं, अभ्यास पण एकट्यालाच करावा लागणार. एकटा असल्याचं मग दुःख ते अशा मध्ये मध्ये काहीतरी प्रसंग आठवायचे आणि मग ते त्यावेळी मोटिवेशन मिळत राहायचं. पहिल्या प्रयत्न दिशा चुकली म्हणता येईल माझी. दिशा पण महत्त्वाची असते. UPSC सारख्या एक्झाम्समध्ये तुम्ही भरपूर अभ्यास करतात तो, आणि जे होत नाही त्यांचा दोष नसतो, त्यांना दिशा मिळत नाही, योग्य वेळेत दिशा मिळत नाही. तर तसं माझं पहिल्या प्रयत्नात तसं झालं की मला दिशा नाही मिळाली योग्य, कारण घरची पार्श्वभूमी एवढी नसती, पण तरीसुद्धा मला वाटतं इथं काम करतं ते तुमची परत इच्छाशक्ती, हातपाय मारण्याची तयारी. पुन्हा मी अभ्यास करायला लागले आणि दुसरा प्रयत्न आला. दुसऱ्या प्रयत्नादरम्यान मी MA पण चालू ठेवलं. BA नंतर मी MA पण घेतलं, कारण यामध्ये प्लॅन बी असणं गरजेचं आहे. प्लॅन बी नसेल तर तुम्हाला टेन्शन येतं की न झालं नाही तर काय करायचं, मग ते टेन्शन तुमचा पेपरवर पण परिणाम करतं. म्हणून मी MA केलं आणि तिथल्या शिक्षकांना पण खात्री पटली होती की मुलगी सिन्सिअर आहे, भले रोज कॉलेजला येत नाही, पण तिला कॉलेजला न येऊन सुद्धा जे लोक येतात त्यांच्याकडे जास्त मार्क होते. त्यामुळे त्यांनी पण मला तेवढी सूट दिली की फक्त प्रॅक्टिकल पुरतं येणे, फक्त परीक्षेपुरतं जाणे, त्यामुळे तेवढं करायची. आणि मग MA कंप्लीट झाल्यानंतर मला पहिला आठवण दुसऱ्या आठवण 2023मध्ये, दुसऱ्या आठवण लेखी अभ्यास चालू होता, प्लस कॉलेजच्या एक्झामचा अभ्यास चालू होता, प्लस थोडा नेटचा अभ्यास सुरू ठेवलेला. कारण पुन्हा जर सेकंड असेल तर मला एक पाठीशी असेल की प्रोफेसरचं करत करत पुढची तयारी चालू होती. त्यामुळे मी तो पण अभ्यास केला आणि पहिल्या आठवड्यात लेखी पास झाली. आणि त्याच्यात मला सांगायला वाटलं की PSCचा भाग होते. त्याचबरोबर मी फाउंडेशन कोर्स केला त्या संस्थेमध्ये, त्यामध्ये क्राऊड मॅनेजमेंट केलं होतं, क्राऊड मॅनेजमेंटच्या ॲक्टिव्हिटीज केल्या होत्या, भाषणं पण त्यावेळी चालू ठेवली होती. त्यामुळे कुठेतरी स्वतःला जिवंत ठेवलं असं मी सांगेन, जिवंत ठेवलं. आणि मग नंतर लेखी परीक्षा पास झालो. त्यावेळी मी भोपाळला अजून माझ्या शब्दात आलं गेलो होतं, त्यामुळे तेवढं समजून घ्या. फॉर्मल भाषा असलं तरी मी अजून कोल्हापूरची भाषा शिवाय दुसरी भाषा थोडं बसलेली नाही, त्यामुळं ते केलं. आणि लेखी परीक्षा पास झाली त्यावेळी भोपाळमध्ये होतो, भोपाळ म्हणजे मध्य प्रदेशात. तिथं मी आर्मी ऑफिसरसाठी पण ट्राय केलं. म्हणजे मी काय विचार केले की तुम्हाला काय सांगायला की असं लोकांना वाटतं की हो या UPSC म्हणजे फक्त तेच करायचं आहे, बाकी काही करायचं नाही आहे, आणि बाबा लई 24 तास रूममध्ये बसावं लागतं आहे, तुम्हाला लोकांशी बोलायचं नसते, असं काय नसतंय. तुम्ही स्वतःला जेवढं जिवंत ठेवा, म्हणजे काय तुम्हाला जे आवडतं ते करत राहिलं पाहिजे, म्हणजे तुम्ही जिवंत राहा. मग त्यावेळी आर्मी ऑफिसरसाठी ट्राय केलं, जेणेकरून लेखी परीक्षा पास व्हायची मी सलग. मग इंटरव्ह्यूमध्ये भोपाळ त्यावेळी इंटरव्ह्यूला होतो मी, आणि तिथं मला कळलं की लेखी परीक्षा पास झाली. तेच एक पहिलं असं होतं की सगळ्यांना म्हणजे सुकलेल्या फुलावर जसं पाणी पडावं तसं ते पडलं की हा लेखी पास झाले बाबा, म्हणजे आता पुढे थोडं 2 स्टेप राहिले जवळ जातं. आणि मग फिजिकलची एक्झाम असते या परीक्षेला, फिजिकलची एक्झाम असते जेणेकरून नॉर्मल असते, अगदी पोलीस भरतीसारखी अवघड नसते. 3 होते तरी सुद्धा माझं खूप दिवस आलते रनिंग करून वगैरे, त्यामुळे प्रॅक्टिसची गरज पडली मला, म्हणून मी 3 महिने प्रॅक्टिस केली. त्या दरम्यान मला माझ्या बहिणीची खूप साथ लागली, म्हणजे आधी पण होती. ज्यावेळी मी 12वी नंतर पुण्याला आलो त्यावेळी घरात मम्मीला साथ देण्यासाठी ती होती, कारण मम्मी आमची बचत गट पण चालवायची, घरचं काम पण करायची, जनावरं पण बघायची, शेतात पण बघायची. हे सगळं करता करता तिला नको व्हायचं, माझी बहीण असायचीच तिच्या सपोर्टला. आणि ज्यावेळी ती पुण्याला आली त्यावेळी माझं फिजिकल चालू होतं, त्यावेळी तिची मला साथ लावली. कशी मी रनिंग करायला जायची सकाळी 6ला आणि यायची 11ला, त्यामुळे माझा खुराक असायचा. रनिंग करताना प्रोटीन्स लागतात, तर रात्रीचे हरभरे भिजवून ठेवणे असेल, तर जेवण करणे असेल, कारण मेसचं जेवण त्या टायमाला आपल्याला शक्ती लागते, मेशनला शक्ती नाही, म्हणून मग ती घरचं जेवण करायची. आणि एवढं करून मग ती स्वतःच्या कॉलेजला जायची. मला वाटतं तिच्यात पण एक स्पार्क आहे की हे कशाला करतं माहिती का, म्हणजे मी आता थोडंसं विषयांतर होईल का होतं, आई-वडिलांचा संघर्ष पाहतो आपण की माझी मम्मी तर 22व्या वर्षी 3 मुलांना सांभाळत होती, तर 22व्या वर्षी मला माझी
करतात, हे झालं की ते झालं की ते, कर्ज काढतायत. म्हणजे परिस्थिती तर अशी असायची की मला फी भरल्यावर पैसे नसायचे, पण एक लोन काढल्यावर त्याचा हप्ता भरायला दुसरं कर्ज काढायचं, ते दुसरं कर्ज काढून पहिल्या लोनचा हप्ता भरायचा, तिसरं कर्ज काढायचं, तिसरं कर्ज, म्हणजे ही सगळी उलाढाल. मी कुठेतरी म्हणायची की हे सगळी इकॉनॉमी असते, मम्मी देशावर कर्ज आहे आपल्यावर का नाही, आपल्यावर असणं स्वाभाविक आहे. मग ती मम्मी म्हणायची मी पण फक्त इकॉनॉमी खेळते तिकडं. तर हे संघर्ष बघून आम्हाला वाटतं आमचा संघर्ष काहीच नाही. कधीच डोक्यात आला की आपण काही संघर्ष करावं असं काही डोक्यात आलं नाही. मग अभ्यास करायचं राहायचं फक्त. आणि मग त्यावेळी फिजिकल पण क्लिअर झाली. तिथं आमच्या गुरूंचा मोठा पाठिंबा होता, गुरूंची कृपा होती. पण फिजिकल क्लिअर झाल्यावर मग आम्हाला इंटरव्ह्यू शेवटची स्टेप. इथं सगळ्यांना विश्वास होतो की पोरगी धाडशी आहे, धडाडीची आहे, इंटरव्ह्यूला काय घाबरणार नाही. पण शेवटी एक थोडंसं माइंडर हे होतं की इंग्लिशला कसं करायचं. 1-2 वर्ष फक्त न्यूजपेपर वाचला होता, त्यामुळे इंग्लिशची शब्दसंपत्ती आली होती. त्याचबरोबर मला वाटतं इंग्लिशमध्ये आपले ग्रामर घेतात भाट सर, त्यामुळे ग्रामरला मला वेगळं ग्रामरची तयारी करायला लागली नाही. कधीच मी ग्रामरचं पुस्तक स्पेशल घेतले वाचले असं करायला लागलं नाही. तर पाय इथं भक्कम झाला होता. पण फक्त बोलण्याची प्रॅक्टिस वगैरे तिथं माझ्या मैत्रिणीनं मला साथ दिली. एक मैत्रीण असू द्या किंवा एक मित्र असू द्या, पण तो जीवाभावाचा असू द्या. भले तुमचे 10 आहेत पण एक पण कामाचं नाही आहे असं काही नसायला पाहिजे. मग ती एक होती, त्यामुळे तिने मला प्रॅक्टिस शिकवलं. आता मैत्रिणीकडे बघू नका लगेच, साथ द्यायची एकमेकांना तुम्ही. आणि तुम्ही एकमेकीला सहकार्य केलं पाहिजे. म्हणजे आज ती म्हटली आज मला अभ्यास करूच वाटत नाही, मग तुम्ही म्हटला राहू दे चल मी पण करत नाही, जाऊ की आपण फिरायला असं म्हणण्यापेक्षा ती मला म्हणायची आज कंटाळा आला, म्हटली की जाऊ दे गं 2 धडे वाचायचे म्हणजे 1 धडा वाच पण वाच आहे ना. म्हणजे जरी तुम्हाला एक मोठ्या नाव विसरते मी ते विचारवंतांचं, पण ते म्हणायचे जर तुम्ही पळू शकत नसाल तर तुम्ही चाला, जर तुम्ही चालू शकत नसाल तर तुम्ही गुडघ्यावर रांगा, आणि जर तुम्ही रांगू शकत नसाल तर तुम्ही सरपटून जा पण पुढे जात राहा. तसं एक हा जो ॲटिट्यूड हा तुम्हाला असला पाहिजे प्रिपरेशनमध्ये, की भलेही मला आता तुमचा अभ्यास पण असतो 6वी 7वी 8वी 9वी 10वीचा, आज आपला अभ्यासाचा मूड नाही, जाऊ दे तुम्ही 4 धडे करणार होता ना, 2 धडे करा. तुम्ही 2 धडे करणार होता 1 धडा करा, पण करा. हेच महत्त्वाचं आहे. हे आपण सातत्य म्हणजे दुसरं काय नाही. आपण जे शब्द ऐकतो ना जिद्द, चिकाटी, सातत्य, साहस, हे शब्द पाठ झालेत, पण याचा अर्थ काय असतो. जिद्द म्हणजे काय, हे सांगितलं माझ्या मम्मीपप्पांचं, करत राहणे फक्त, एकदा पडल्याचं सोडायचं नाही, ह्याला म्हणायचं जिद्द. चिकाटी म्हणजे काय, मला हे करायचंच आहे, करायचं तर करायचं, दुसरं काय करणार नाही, ह्याला चिकाटी म्हणायचं. सातत्य म्हणजे मी सांगितलं तसं, भले 4 नाही पण 2 नाही तर 1, ह्याला सातत्यानं रोज करणं. साहस म्हणजे काय, जरी कोण विचारायला लागलं, कारण अजून माझा पहिला अटेम्प्ट यायचा होता, 2022ला पहिला अटेम्प्ट होता, पण आधी तयारी करून पुण्यात गेल्यामुळे सगळ्यांना वाटायचं की काय डिग्रीच असते 4 वर्षाची, तेवढी झाली की बाबा ही ऑफिसर होणार. त्यामुळे त्या लोकांना सामोरं जायचं, ते विचार करण्यासारखं तुम्हाला की अजून किती वर्ष माघारी ठोंगे देतील, काय यांची परिस्थिती नाही तरी शिकवत आहे कशा. म्हणजे प्रसंग असं सांगते, सर आले ते घरी एकदा, एक नातेवाईक जो काहीतरी निगेटिव्ह बोलणार किंवा भिवून हे मला कमी लेखणार किंवा कारण वातावरण कसं आहे मुलींचं बाहेर, त्यामुळे टेन्शनमध्ये बोलणार. तो नातेवाईक जस्ट बाहेर पडला मला डिमोटिवेट करून, आणि सर एकदम आत आले आणि मला ते क्लिक झाले की जाऊ दे म्हणून, जाऊ दे प्रणाली, जे बोलून गेले त्यांच्यापेक्षा जे तुला त्या रूपाने सांगायला आले सर बोलून गेले. प्रणाली तू वर्दीसाठी बनलेली आहेस, मी ओळखते म्हणले चेहरे, तुझं जे व्यक्तिमत्व आहे ते वर्दीसाठीच बनलेलं आहे. आणि हे वाक्य पुढं म्हणजे मला सांगायचं हेतू आहे की वाईट बोलणारे असतील, तुम्हाला कमी लेखणारे असतील, भले तुमचे नातेवाईक नसतील पण तुमचे मित्रमैत्रिणी असतील, भविष्यात तुम्ही मोठे शहरात गेल्यावर तिथली लोकं असतील की काय तू गावात असं पण डायरेक्ट म्हणत नाही, सगळे चांगले सहकार्य करतात, पण तुमच्या मनात येत असं की आपण यांच्यात कसं टिकणार. म्हणजे प्रज्ञा पण आली होती पुण्यात, त्या मागच्या वर्षी मला म्हणायची होती वेळी सगळे इंग्लिश बोलतायत, सगळे हुशार आहेत, माझं कसं होणार. मी म्हणायचे अगं तू मराठी बोल, मग त्या वर्गात इंग्लिशमध्ये एक्सपर्ट आहे, तू मराठीत एक्सपर्ट आहेस, विचार मराठीत. आणि खरोखर तिची आज कशी झाली की वर्गात तुला इंग्लिशचा शब्द आले की मराठीचा शब्द सुचत नसतं की तुला विचारलं तुला मराठीत काय म्हणतात. आपली जी स्पेशलिटी आहे ती सगळ्यांना दाखवा. माझी ओळख अशी होती की मी कोल्हापुरी भाषेत प्राचार्य असू दे शिक्षक असू दे, त्यांना मी कोल्हापुरी भाषेतच बोलायचं, त्यामुळे त्यांनी नाव लक्षातच ठेवलं होतं प्रणाली कोल्हापुरी. त्यामुळे तुम्हाला एक वेगळी ओळख ही आपली माती देते, ही ह्या तुम्हाला माहीत नाही आपण किती घडते, आपलं व्यक्तिमत्व किती निखरते. आपण ते लक्ष न देता आपण काय करतोय, आपलं बॅकग्राऊंड लक्षात ठेवणार, आपल्या आईवडिलांचं लक्षात ठेवणार. काय गरज आहे तिथं स्पर्धेत तुम्ही उतरणार आहे का तुमची परिस्थिती उतरणार आहे, तुम्ही तिथं तुमचा अभ्यास उतरणार आहे की तुमचा आर्थिक परिस्थिती उतरणार आहे, तुमचा अभ्यास. जो तुम्ही अभ्यास करता तो तुम्ही कशालाच व्हायची गरज नाही. आणि अशा प्रकारे मला इंटरव्ह्यू पण दिला मी, आता इंटरव्ह्यू मग फिजिकलचं सांगितलं, इंटरव्ह्यूच्या वेळी पण मी इंग्लिश पण तयारी ठेवली, इंग्लिश सुधारलं होतं.
हिंदीची पण ठेवली. पुन्हा मनात आलं की काय इंग्लिशला ठीक आहे, इंग्लिशला करतात पण हिंदीमधून पण सिलेक्ट होतात आणि मला वाटतं की मी स्वतःला जास्त हिंदीमध्ये चांगलं प्रेझेंट करू शकतो पुढे. मग त्या सरांना परमिशन आत गेलेल्या सरांची परमिशन घेतली. सर आय एम मोर कम्फर्टेबल एक्सप्रेसिंग माय सेल्फ इन हिंदी, मे आय कंटिन्यू इन हिंदी. तर तिथं पण त्यांनी फक्त एवढंच बघितलं, त्यांना हिंदी इंग्लिश मतलब नव्हतं. त्यांनी मला म्हटले ओके यू कॅन बट वी विल आस्क यू क्वेश्चन्स इन ओनली इन इंग्लिश. सर ओके सर स्टील आय वुड लाईक टू कंटिन्यू माय इंटरव्ह्यू इन हिंदी. मला वाटतं त्यांना दिसलं असेल की काही इंग्लिश बोललो, मी इंग्लिशला प्रेफरन्स इंग्लिशच बोलायला प्रयत्न इंग्लिशला शिकत होते की काय ते, की माझ्या क्वालिटीवर विश्वास ठेवून मी जे करणार आहे त्याच्या माझ्या निम्म्यावर ठाम राहते. अशा क्वालिटीज त्यांनी इंटरव्ह्यूमध्ये पण चेक केला. इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी मला हे पण विचारलं की तुम्ही कविता कुठल्या विषयावर करता. मी म्हटलं सर शेतकऱ्याची मुलगी आहे त्यामुळं शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर करतोय. सर म्हटले शेतकऱ्यांच्या आत्महत्यावर मग विद्यार्थी पण आत्महत्या करत आहेत, वेगवेगळे बिझनेसमॅन पण आत्महत्या करत आहेत आणि बाकीचे लोक पण आत्महत्या करत आहेत. मग तुम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं जबाब का करून ठेवले. मी म्हटलं सर मी स्वतः शेतात काम केलं त्यामुळे मग मला माहिती की ते कष्ट किती असतात आणि बाकीच्या बाबतीत असं होतं की ते जे कष्ट करतात त्याचा मोबदला तेवढ्याच पटीत त्यांना मिळतो. किंवा जे कष्ट केले एखाद्या मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं त्यांचे प्रोडक्ट तयार केलं तर त्याचा दर तो स्वतः ठरवतो. पण ज्यावेळी शेतकरी कष्ट करून एक स्वतःचं पीक उत्पन्न करतो त्यावेळी त्याचा दर मात्र बाकीची जनता ठरवते. त्यामुळं शेतकऱ्याचं मला जास्त असं वाटतं की शेतकऱ्याचा आत्महत्या गंभीर विषय. असे बरेच प्रश्न होते ज्यामध्ये त्यांनी माझा कॉन्फिडन्स चेक केला, माझी विचार करण्याची क्षमता चेक केली आणि मला वाटतं हे जो तिथे मी त्यांना सादर झाले किंवा त्यांनी चेक केलं ते पहिल्यापासून माझ्या आईवडिलांचा संघर्ष शिकलो. शाळेतल्या शिक्षकांकडून एक आदर्श पर्सनॅलिटी कशी असली पाहिजे, आपण कसं वागलं पाहिजे हे शिकलं. शाळेच्या परिसरानं MCCमध्ये होतो शाळेत त्यावेळी ह्या ग्राउंडवर MCC कवायत असायची त्यामुळे ड्रिल NCCमध्ये मला वेगळं काही वाटलं नाही ड्रिल करताना. भाषणाच्या स्पर्धांमुळे मी भाषणं करायला शिकलो. आता पण जर भाषण चांगलं करत असेल तर ते या शाळेला श्रेय जाते की मी इथं प्लॅटफॉर्म दिल्यामुळे मी भाषणं केली. तर थोडक्यात जर ह्या प्रवासाला आपण पाहिलं तर एक समीकरण आहे. हे काय समीकरण, तुम्ही, तुमचं कुटुंब, तुमचं शिक्षण, तुमचे कष्ट, तुमचे शिक्षक, त्यांचं जे शिकवण आहे ते तुम्ही किती ॲब्झॉर्ब केली आणि ॲक्च्युअल जेव्हा तुमची तयारी चालू असते त्या तयारीच्या दरम्यान तुम्ही किती स्वतःवर विश्वास ठेवून लढताय ह्याचं. कारण तिथं पण मला असे शिक्षण लांबून योगायोगाने की ज्यावेळी मी निराश व्हायचं ना त्यावेळी काहीतरी वाक्य बोलून जायचे ते मला आणि ते वाक्य म्हणजे मी लक्षात ठेवायचं वाटायचं, विचार करणार त्याच्यावर चिंतन करायचं. कारण मला वाटते हे 2024 साल आणि हा जुलै महिना 2023ला जुलै महिना होता म्हणजे माझा ऑगस्टमध्ये पेपर होता आणि जुलै महिना 23चा जुलै महिना होता. त्यामध्ये तिथे 2 शिक्षक होते माझे. मी त्यांना भेटायला गेलो की सर मला मी रिटर्न क्लिअर झालेले आहेत बऱ्यापैकी 3-4 एक्झाम, CDS पण असतात एक्झाम UPSCच्या, तर मला खूप शिकवायला मिळतं का बघा लेक्चर वगैरे जेणेकरून मी माझा खर्च भागून पुढे शिकत राहील. तर मला म्हटलं तर तुझा इंटरव्ह्यू किती, तुझा अटेम्प्ट किती झाले. म्हणजे सर 1 अटेम्प्ट झाले. बस 1 अटेम्प्टमध्ये त्याला तू हार मानते, 1 अटेम्प्टमध्ये तू शिकवायला लागतेस. म्हणजे सर असं नाही पण मला कुठेतरी आता वाटते की हे करीन का नाही मी एकटी आणि देश पातळीची परीक्षा आणि ती सफल होईल काय, त्या मुलींना मी स्पर्धा त्या मुलींची टक्कर देऊ शकेन का. त्या सरांनी मला सांगितलं की प्रणाली तुझ्याकडे ही अपेक्षा नाही आहे. अगं मुलं 4-4, 5-5 अटेम्प्ट करते तर तू 1 अटेम्प्टमध्ये का हे करते. तिथे एक मॅडम होत्या त्या पण म्हटलं आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा लाभलेला आहे आणि त्यांच्याकडून आपण फायटिंग स्पिरिट हा शब्द अजूनसुद्धा डोक्यामध्ये फिट बसलेला आहे. फायटिंग स्पिरिट शिकलं पाहिजे, लढाऊ वृत्ती, मी लढणार, मी करणार. आणि ते 2 जे वाक्य होते ते मला कायम माझ्या प्रिपरेशन दरम्यान पण मला हे करत सपोर्ट मार्गदर्शन करत राहिले. तर म्हणजे सांगण्याचा हेतू हा की ज्यावेळी काहीतरी शिक्षक एखादा असंच वाक्य बोलून जातं आपल्याला त्यावेळी त्याचा अर्थ कळत नाही, ते लक्षात ठेवा. ते वाक्य तुम्हाला कधी आयुष्यात पुढे कामाला येईल, आयुष्यात पुढे मोटिवेट करत राहिले सांगता येणार नाही. म्हणून ते करत राहा तुम्ही. आणि शेवटी आता मी मला वाटतं मी लेस जास्त बोलले की काय, शेवटच्या भागाला येताना मी माझी कविता पण सादर करणारच आहे. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगते की पहिले भाग आपण हे तुम्ही डोक्यातून काढू नका की आपण ग्रामीण भागातला आहोत, आपण काय करू शकतो की नाही. कारण जर मी तुला गेले पुण्यात का टिकले, माझ्या डोक्यात असं कधी झालं नाही की मी ग्रामीण आहे कसं टिकलं. माझ्या डोक्यात फक्त एवढंच होतं की मला पुढं कसं जाता येईल. कारण पहिल्या वर्षी मला खूप त्रास व्हायचा, चालायचे 2-2 किलोमीटर, 2-2 वाजेपर्यंत पोटात अन्न पडणार नाही. कॉलेज 12पर्यंत असायचं आणि कॉलेजवरून रूमवर यायला मला 2 वाजायचे. 2 मी उपाशीच असायचे. कधी कधी मोठ्या मोठ्या बॅगा घेऊन मी चालत जायला लागायचं, पुस्तकं घेऊन यायला होतं. त्यावेळी मला जास्त रडू यायचं, जास्त करून
नाही तर ती भांडणं व्हायची. त्यावेळी लहान होतो मी सगळ्यांच्या, त्यामुळे सगळ्यांचं प्रश्न माझ्यावर मी इमोशनल व्हायचे, खूप रडायची, इतकं रडायची की रोज सुद्धाच्या दुसऱ्याचे शिक्षक विचारायचे की प्रणाली झोप झाली नाही का पूर्ण. पण मी त्यांना कधी सांगितलं नाही की कारण काय होतं किंवा काय. पण एवढ्या सगळ्या रडण्यात, एवढ्या सगळ्या ह्याच्यात कधीच मला डोक्यात विचार आला नाही की आपण पुणे सोडून परत जावं किंवा आपण हे सोडावं आणि गावातच ॲडमिशन घ्यावं, असं कधीच नाही आलं डोक्यात, कधीच नाही. तर मला वाटते आपल्यात क्षमता असते, आपण करायची तयार असते, पण जो सुरुवातीला ज्या पाऊल टाकतो ना ते थोडंसं अडखळत पडते, त्यावेळी आपण थोडं घाबरतो. ते पहिलं पाऊल जर छान पडलं तर दुसरं पाऊल पण छान पडतं आणि तुमची गाडी छान चालायला लागते. त्यामुळे कधी येतं तुम्ही 10वी झाल्यावर कुठल्या एक क्षेत्रात ॲडमिशन घ्या, तर पहिल्यांदा अवघड जाईल, दुसऱ्यांदा थोडा त्रास होतो, तिसऱ्यांदा तुम्ही त्यात बाहेर होऊन जाल आणि मग ते करत राहाल. मला वाटतं की आपली जी झेप असते आपल्या सगळ्या सांगण्यात तर पोलीस भरती कर, एवढं झालीच तरी असते आपल्या कुटुंबाला, MPSC कर. पण तिथं मी धर्माधिकारी सरांनी सांगितलं होतं की स्वतःला निवडा, स्वतःला ओळखा, स्वतःला ओळखून त्यानुसार क्षेत्र निवडा आणि जर ते क्षेत्र निवडलं तर त्या क्षेत्रात उत्तम आणि प्रतिभावंत काम करा. म्हणजे मी निवडलं, स्वतःला ओळखलं की माझा कल कशात आहे, UPSCमध्ये, मग त्यात मी कल ओळखला आणि मग UPSC निवडलं आणि आता UPSC निवडलं आणि क्लास ऑफिसर व्हायचं आणि आता माझी जबाबदारी की पुढे जेव्हा मी ड्युटीवर जाईल त्यावेळी त्यात टेस्ट करायचं आहे आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने तिथं माझी परीक्षा चालू होईल. हे तर पहिलं स्टेप आहे की तुम्ही फक्त प्रवेश करता तुमच्या जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये, पण खरी कामगिरी तिथं करून दाखवायची. आणि त्यासाठी मला वाटतं मी इथं थांबणार नाही आहे आणि तुम्ही सुद्धा आज तुम्ही इथं बसलाय, मी पण सर म्हटलं तशी इथंच कधीतरी बसायची, इथंच बसून भाषणं ऐकायची, मग दुपारचं भाषण ऐकून थोडं छान विचार चिंतन करायचं आणि जायचं ठरवून. असंच तुम्ही चिंतन मनन करावं, डोक्यातून काढून टाकावं की आपण साध्या बॅकग्राऊंडचं आहे आणि मोठी स्वप्न पाहावी. जर आपली संगत तशी नसेल तर त्यांनाही सांगावं मोठी स्वप्न पहा आणि त्याची सुरुवात शालेय जीवनापासून होते, हे नक्की आहे. कारण शाळेचा पाया भक्कम झाला तरच तुम्ही भविष्यात जी लढाई असते ती छान लढू शकता. हां, तर हा प्रवास होता आणि आता मला सांगायचं एक कविता म्हणणार आहे. एक कविता तुम्हाला सगळं मिस केलेली आहे, त्या कविता कोणी टाकलेली नाही आहे, तर त्या कवितेला सादर करते. आज नाही ना सचिन असं काय नाही. एकच सांगायचं राहिलं ॲक्च्युली, मी बोलते ना की 5 तारखेला रिझल्ट लागला माझा आणि त्या सगळ्यांचे शब्द होते फायटिंग स्पिरिट. प्रणाली फायटिंग स्पिरिट हाय पाहिजे, मोठं पाहिजे, लढण्याची तयारी पाहिजे. आणि त्यासाठी मग मला ते सारखं अतिविचार करण्याची सवय लागून गेली होती. इतकी अतिविचार करायची की मी झोपताना अभंग, आपली भजनं ह्याच्याशिवाय झोपायचीच नाही. आमच्या स्वामींचं प्रवचन हे ऐकल्याशिवाय मला झोपायची येत नाही, इतकं अतिविचार करायचे. मग ते सारखं वैतागून स्वतःसाठी काही वाक्य बनवलं. मला वाटतं तुम्ही पण ती वाक्य आता मनावर, एखादं वाक्य तुमच्या मनावर राहिलं तर त्या वाक्यांचा अर्थ झाला असं मी समजतो आणि ती वाक्य तुम्हाला वाचून दाखवतो. म्हणजे 5 तारखेला रिझल्ट लागला आणि 4 तारखेला मी वाक्य लिहिली माझ्यासाठी की बाई जर रिझल्ट खराब लागला, मी नापास झालो तर पुढच्या 1 वर्षासाठी मला प्रेरणा मिळेल. पहिली गोष्ट, आयुष्यात कुठल्याच गोष्टींचा अहंकार नाही बाळगला. म्हणजे ह्या परीक्षेत असं असतं तुम्ही रिटर्न क्लिअर करता, मग तुम्हाला वाटलं लागतं अरे 3.5 लाखात फक्त 2300 जण झालो आहे रिटर्न क्लिअर. हिथं ती मानसी होते पण 2300 मधलं पण गाडी होती आणि 350 जण होणार असतात, त्यामुळे तिथं अहंकार नाही बाळगला. त्याचबरोबर स्वतःवर अविश्वासही नाही दाखवणार, अहंकार पण बाळगणार नाही, स्वतःवर अविश्वासही नाही दाखवणार. माझा आत्मविश्वास कधीच ढळू देणार नाही. आज तुम्हाला वाटत असेल की ती बोलायला लागली, एवढं फास्ट बोलते, एवढं भारी बोलते, किती आत्मविश्वास आहे, किती कॉन्फिडन्स आहे, पण एकेकाळी हा कॉन्फिडन्स जमिनीच्या आत गेला होता आणि त्यातून वर काढण्यात तिथं आपली परीक्षा लागते की तो कॉन्फिडन्स तुम्ही कसा वर आणता. प्रत्येक गोष्टीमध्ये संयम ठेवेल, धीर कधीही सोडणार नाही, स्वतःवर आणि देवावर विश्वास ठेवेल, स्वप्नपूर्ती झाल्याशिवाय शांत कधीही बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीत, अगदी कोणत्याही परिस्थितीत थोडा तरी अभ्यास करीतच राहील. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, झालेल्या चुकांना उगाळत बसणार नाही, कारण त्या चुका तुम्हाला मागं परत घेत असतात. मी वाईट नाही, जे काही हातून घडेल ते त्या परिस्थितीमध्ये बेस्टच असेल. मी शेवटपर्यंत लढत राहील. मी प्रामाणिक, उत्साही, हुशार, सिन्सिअर होते, आहे आणि नेहमी राहील. माझ्याकडून
सर्व स्वामी करवून घेणार आहे. मी एक निमित्त आहे. मी जे करत आहे ते खूप वेगळे आहे. म्हणजे UPSC असेल, मी जे करत आहे ते खूप वेगळे आहे. सामान्य लोक ते समजू शकत नाही. पण एकदा का मी यशस्वी झाले की 30 लोक माझ्याकडे गुच्छ घेऊन येते. आणि खरंच गुच्छांचा एवढा ढील लागला होता की आम्ही शेवटी पुजलेली गुच्छ काढून तिसऱ्यांदा चौथ्यांदा ते गुच्छ आम्ही परत मांडतो. स्टडी रूम किंवा स्टडी टेबल यांच्याशिवाय मी राहू शकत नाही. हे खरं आहे. म्हणजे मला जे स्वतःला सांगायचं होतं ते मी सगळं लिहून ठेवलं. घरची परिस्थिती कितीही बिकट असली तरी त्याचा परिणाम मी माझ्या तयारीवर किंवा ध्येय यांवर होऊ देणार नाही. स्वामीचे आहेत सगळं नीट करायला. म्हणजे देव आहे तुमच्यासाठी, जे कोण तुमचे गुरुस्थानी असतील ते सगळे आहे नीट करायला. अक्षय दादा, अक्षय कारणे म्हणजे माझे सिनियर लोक होते ज्यांच्याकडून मी आदर्श घ्यायचे. ते 4-4 वेळा 5-5 वेळा इंटरव्ह्यू देऊन याच्या विरुद्ध लढत राहायचे. त्यांचा आदर्श नेहमी डोळ्यासमोर ठेवले. कुठल्याही गोष्टीला वेळ झालेला नाही. मी फक्त करण्याची तयारी ठेवली. म्हणजे परिस्थिती अशी असते की जरी आता माझं वय 23 असलं तरी हे गाव लेवलला 23 तुमच्या लग्नाचं वय असतं. त्यामुळे तुम्हाला सांगितलं की कुठल्याही गोष्टीला वेळ झालेला नाही. मी करण्याची तयारी ठेवली. मी आयुष्यात नक्की यशस्वी होईल आणि सगळं छान होणार आहे. हे असं पॉझिटिव्ह लिहून ठेवलं जेणेकरून पुढचं वर्ष मला मोटिवेशन राहील आणि मी करत राहील. तर मला वाटतं हे वेळोवेळी करत राहिल्यामुळे स्वतःचा विश्वास राहिला. आता बस झालं, मी शेवटची कविता बोलते आणि थांबते, बाकीचे पण बोलणार आहे. आता माझ्या मनात वारे हे काढून टाक. आता माझ्या मनात वारे हे काढून टाक. नव्या दिशांना सामोरं जाण्या जरा नव्याने उभा ठाक. काय मिळाले मी कसे मिळाले, काय मिळाले मी कसे मिळाले, हिशोब आता करूच नाहीस. मिळाल्याच्या अहंपणाला खत पाणी घालूच नाहीस. साध्य हे अंतिम नाही, साध्याला साधन बनवायचे आहे. साध्य हे अंतिम नाही, साध्याला साधन बनवायचे आहे. चालत राहा, दौडत राहा, अजूनही शिखर साथ देत आहे. याद राग थांबलास तर जुलूस साध्य गवसण्याने अजूनही तुला फेडायचं आहे. अजूनही तुला फेडायचं आहे. देह देव देशाचे देणे, देह देव देशाचे देणे. एवढं बोलते. तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते. आणि या स्टेजवर तुम्हीही प्रत्येक वर्षी एक जण येत राहावं आणि ही रांग कायम चालू राहावी. आपल्या शिक्षकांची छाती नेहमी गर्वाने भरून यावी यासाठी तुम्ही सर्वांनी कष्ट करावे असे एक आवाहन करते. तुम्हाला तुमच्या यशस्वी जीवनासाठी शुभेच्छा देते. आणि काय दोन शब्द इकडे तिकडे बोलले असतील तर चुकलं पडलं असेल तर माफ करा असे थोड्या मोठ्याने माफी मागते. आणि माझे दोन शब्द जे लांबलेले आहेत